पनवेलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या भव्य रॅलीला आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश युवांनी आत्मसात करावा असे आवाहन मान्यवरांनी केले। कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोविड काळात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला। विशेषतः भीम ॲपच्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांना चालना देत ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम झाल्याचे सांगण्यात आले। तसेच वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर आधारित कला नाट्य सादर करण्यात आले, ज्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे। युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला सक्षम करून समाजाच्या विकासासाठी पुढे यावे। तसेच डिजिटल इंडिया अंतर्गत भीम ॲप सारख्या उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं पनवेल महापालिकेच्या वतीनं भव्य अशा मिरवणुकीचं आयोजन आज पनवेल शहरामध्ये करण्यात आलं होतं। सकाळी 7:30 वाजता निघालेली मिरवणूक ही जवळपास 11 वाजेपर्यंत आता चालू होती। विविध कार्यक्रमांनी नटलेला असा हा आजचा दिवस मला वाटतं की महापालिकेनं सुद्धा संस्मरणीय ठरवलेला आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे चित्ररथ बाबासाहेबांच्या जीवनावरचे हे साकारण्यात आलेले होते। लेझिम पथक, ढोल ताशा पथक असं विविधांगी अशा पद्धतीचं स्वरूप या मिरवणुकीचं होतं। हे भव्य स्वरूप बघून निश्चितपणानं जे लोक आधी मिरवणूक सहभागी झालेले नव्हते असे कितीतरी लोक नंतरच्या टप्प्यात याच्यामध्ये सहभागी झाले आणि मिरवणूक अधिक भव्य झाली। मी या निमित्तानं पनवेल महापालिकेचं अभिनंदन करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले। या सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उच्च शिक्षित बनण्याचा निर्धार हा मनात ठेवून त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनामध्ये शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र कायम मनात ठेवावा आणि या महाराष्ट्राचं, देशाचं नाव डॉक्टर बाबासाहेबांचं नाव उंच व्हावं अशीच मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका असेल, प्रशासन असेल यांनी काम केलं पाहिजे, यासाठी काम करत राहतो। या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे डोक्यावरती घेऊन संसदेमध्ये प्रवेश केलेला होता। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हा संविधानाचा वारसा पुढच्या पिढ्यांनी कायम स्मरणात ठेवावा म्हणून 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून घोषित केला। आज देशभरामध्ये साजरा केला जातो। आज बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेब अर्थशास्त्री सुद्धा होते, तो जनमानसापर्यंत पोहोचतोय, पण त्यांच्या विचारावर कृती झाली पाहिजे। या दृष्टिकोनातून जे काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। ज्या वेळेला या देशामध्ये कोविड सारखी आपत्ती आली त्यावेळेला माणसांना भेटेनाशी झाली, मोबाईलवरती भीम या नावाचं ऍप्लिकेशन तयार करून त्या माध्यमातून डिजिटल पेमेंट हे आज देशामध्ये जितकं होत आहे ते जगातलं सर्वाधिक पैकी एक आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेबांचे विचार प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा प्रयत्न हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली होतोय। आम्ही तो पुढे नेण्याचा प्रयत्न करतो। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता
दूरध्वनी क्रमांक 8652414343.